अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र कथा अध्याय पहिला। श्री गुरूंची कृपा आणि मंगलाचरण। कथेची सुरुवात होते नामधारक नावाच्या एका साधकापासून। नामधारक हा श्री दत्तात्रेयांच्या परंपरेतील एक निस्सीम भक्त होता, पण त्याचे जीवन दुःखांनी भरलेले होते। त्याला संसारात कुठेही समाधान मिळत नव्हते। रात्रंदिवस त्याच्या मनात एकच विचार असायचा, या कलियुगातील संकटातून मानवांचा उद्धार कसा होईल, शांतीचा मार्ग कोणता। तो वेड्यासारखा श्रीगुरूंचा धावा करत गाणगापूरच्या दिशेने निघाला। चालता चालता त्याचे पाय थकून गेले, पण मनातील ओढ कमी झाली नाही। तो म्हणायचा, हे गुरुराया, जोपर्यंत तुम्ही मला भेटत नाहीत तोपर्यंत मी अन्न पाणीही घेणार नाही। त्याच्या या आर्तहाकेने साक्षात श्रीगुरूंचे हृदय हेलावले। नामधारक एका वटवृक्षाखाली बसला असताना त्याला समोरून एक अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व येताना दिसले। त्याच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते, अंगाला विभूती लावलेली होती आणि हातात जपमाळ होती। हे दुसरे तिसरे कोणी नसून सिद्धमुनी होते, जे श्री नृसिंह सरस्वतींचे प्रत्यक्ष शिष्य होते। नामधारकाने त्यांना पाहताच त्यांच्या चरणावर लोटांगण घातले। त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते। सिद्धमुनींनी त्याला प्रेमाने उचलले आणि विचारले, बाळा, तू इतका दुःखी का आहेस? तू तर श्रीगुरूंच्या भूमीत आहेस, येथे कोणालाही भीती नसते। नामधारक म्हणाला, महाराज, मी संसाराच्या तपाने पोळून निघालो आहे। मला असा मार्ग सांगा जो सोपा असेल आणि ज्याने मनाला शांती मिळेल। सिद्धमुनींनी नामधारकाला एका शांत ठिकाणी बसवले आणि ते सांगू लागले, ऐक नामधारका, तू जो मार्ग शोधत आहेस तो म्हणजे श्री गुरुचरित्र। या ग्रंथाची सुरुवात करताना आपण सर्वात आधी त्या शक्तीचे स्मरण करतो, ज्या या सृष्टीचे मूळ आहेत, ते म्हणजे श्री गणपती। कोणत्याही कार्याची सुरुवात निर्विघ्न व्हावी म्हणून आपण श्री गणेशांना वंदन करतो। तो बुद्धीची देवता आहे। श्री सरस्वती हा ग्रंथ लिहिण्यासाठी लागणारी वाणी आणि शब्द साक्षात सरस्वती मातेची कृपा आहे। आणि श्री त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव वेगवेगळे नसून एकाच गुरूंचे रूप आहेत। ब्रह्मा निर्माण करतो, विष्णू रक्षण करतो आणि शंकर लय करतो, पण गुरु हे या तिघांच्याही पलीकडे असलेले परब्रह्म आहेत। सिद्धमुनींनी सांगितले की जो कोणी मनापासून गुरूंची भक्ती करतो त्यालाही तिन्ही देव प्रसन्न होतात। नामधारकाने विचारले, महाराज, कलियुगात तर खूप पाप वाढले आहे, मग गुरु आपल्याला का वाचवतील? सिद्धमुनी हसून म्हणाले, कलियुगाचे एक वैशिष्ट्य आहे, या युगात कठीण तपश्चर्या करण्याची गरज नाही। केवळ गुरुस्मरण आणि भक्ती केली तरी देव प्रसन्न होतात। श्री गुरु हे असे कल्पवृक्ष आहेत ज्याच्या खाली बसून तू जे मागशील ते तुला मिळेल। हा ग्रंथ म्हणजे केवळ कागदावरची अक्षरे नाहीत, तर हे साक्षात श्रीगुरूंचे अमृतमय रूप आहे। सिद्धमुनी नामधारकाचा हात हातात घेतात आणि म्हणतात, बाळा, या पहिल्या अध्यायाची मुख्य शिकवण ही आहे की पूर्ण शरणागती। जोपर्यंत माणूस आपला अहंकार सोडत नाही आणि गुरूंच्या चरणी पूर्णपणे शरण जात नाही तोपर्यंत त्याला मार्ग सापडत नाही। दुसरी म्हणजे श्रद्धेची शक्ती। नामधारकाची श्रद्धा एवढी प्रबळ होती की त्याच्यासाठी साक्षात सिद्धमुनी चालत आले। आणि नामामृत, देवाच्या नामात आणि गुरूंच्या चरित्रात एवढी ताकद आहे की ती अशक्य गोष्टही शक्य करू शकते। सिद्धमुनी नामधारकाचा हात हातात घेतात आणि म्हणतात, बाळा, आता तुझे दुःख संपले आहे, तू माझ्यासोबत चल। मी तुला त्या श्री दत्तात्रेयांची कथा सांगेन ज्यांनी भक्तांसाठी अवतार घेतले। नामधारकाच्या डोळ्यात आता आनंदाश्रू होते, त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले होते। अशा प्रकारे अध्याय 1ची सांगता होते। जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।